आणि हाणामारीचे षटक हाताळण्यासाठी आलेले अनिल यांनी सुंदर अशी गोलंदाजी करत आपल्या फक्त संघासाठी 9 धावाच खर्ची घातल्या. मला वाटलं होतं शेवटच्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा गोळा होतील, पण खूप साऱ्या धावा गोळा झालेल्या नाही आहेत आणि आम्ही इथे अपयशी झालेला आहे. शेवटच्या 3 षटकापर्यंत एक धडाकेबाज फलंदाज अमित मैदानात होता, तरीही काही करू शकलेला नाही. आता 26 धावांचं लक्ष आहे. पाहूया काही जाकादेवी फंसावळे संघाकडून कोण फलंदाज मैदानात पाहूया.